मित्रांनो, आलेली संधी सोडू नका या कथाकथनाच्या मी भागातला दुसरा भाग, दुसरी गोष्ट कथा तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कथेचं नाव आहे भावी मूर्तिकार अँटोनिया. एका शहरात अँटोनिया नावाचा एक तरुण होता. तो खूप श्रीमंत माणसाच्या घरी घरगडी होता. तो तिथे भांडी घासणे, धुणी धुणे अशी त्यांची सर्व घरकामे करायचा. पण त्याच्या आयुष्यात एक दिवस संधी आली आणि ती संधीचं त्यांनी सोनं केलं आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं. कॅरो नावाच्या लेखकाने शब्दबद्ध केलेली आहे ही कहाणी. हा अँटोनिया श्रीमंत घरी घरगडी होता, पण मेहनती होता. तो मोकळा वेळ कधी वाया घालवत नसे. जेव्हा त्याला भांडी घासण्याच्या कामातून मोकळा वेळ मिळेल तेव्हा तो एका मूर्तिकाराच्या दुकानात जाऊन बसत असे. हे दुकान अँटोनियाला नोकरी देणाऱ्या फेलोराच्या वाड्याजवळच होते. तेथे तो मूर्तिकार दगडातून मूर्ती घडवत असे व अँटोनिया निरीक्षण करीत असे. अँटोनिया तसा निरीक्षकच होता. मूर्तिकाराची प्रत्येक कृती तो डोक्यात साठवत असे, लक्षात ठेवत असे. वेळ मिळाला की तो दगडावर चिन्नी चालवण्याचे कामही शिकत होता. चिन्नी चालवताना कामात तो अगदी तन्मय होत असे. आपल्या फुरसतीचा वेळ त्या दुकानात घालून तो मूर्ती बनवण्याच्या कामात तरबेज झाला. त्याचे गड्याची भांडी घासण्याचे काम चालूच होते. अँटोनियाचा मालक फेलोराने एक दिवस शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ अधिकारी यांना आपल्या घरी मेजवानीसाठी बोलवले. मेजवानीसाठी घरातील मोठा दिवाणखाना सजवला होता. मेजवानीची तयारी सुरू होती. त्या खाण्यात मध्यभागी एक मोठे जेवणाचे टेबल होते. जेवणाचे टेबल सजवण्याची जबाबदारी मुख्य वाडप्याची होती. अँटोनियाही तेथेच दिवाणखान्यात सजवण्याच्या कामात लहान मोठी मदत करत होता. परंतु टेबलाच्या मध्यभागात सजावट चांगली झाली नव्हती. काहीतरी बिघडले आहे असे सतत त्यांना वाटत होते. पाहुणे यायची वेळ येऊन ठेपली. टेबल कसे सजावावे याबद्दल मुख्य वाडपी खूप काळजीत पडला. तेव्हा अँटोनिया त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, महाराज, तुम्ही परवानगी द्याल तर मी काही मदत करू का? मुख्य वाडपी अगोदरच वैतागला होता. तो अँटोनियाला म्हणाला, बघ, काही करता आले तर. अँटोनिया घट्ट झालेले लोणी घेऊन आला. फेलोराच्या वाड्यात कशाचीच कमतरता नव्हती. एक मूर्ती झटकन त्याने बनवली. ती त्या लोण्यातून ती फार सुंदर दिसत होती. मुख्य वाडप्याचा जीव भांड्यात पडला. पाहुणे यायची वेळ झाली. घर धनी फेलोराला दिवाणखान्यातील घडामोडीचा काहीच माहिती नव्हती. मेजवानीच्या टेबलावर सजावट पाहून तो खुश झाला. मेजवानीला बोलवलेल्या लोकात एक प्रसिद्ध मूर्तिकारही होता. तो पुन्हा पुन्हा गोठलेल्या लोण्याच्या ते सिंहाच्या मूर्तीकडे बघत राहिला. तो सिंह अगदी जिवंत वाटत होता. तो प्रसिद्ध मूर्तिकार गप्प बसला नाही. सिंहाची ती मूर्ती कोणी बनवली आहे याची त्यांनी चौकशी केली. मुख्य वाडप्याने अँटोनियाला बोलवून आणून त्याच्यासमोर उभे केले. त्या मूर्तिकाराने सर्व पाहुण्यांना ती सिंहाची मूर्ती बघायला सांगितली. तो मूर्तिकार पाहुण्यांना म्हणाला, ही सिंहाची मूर्ती मूर्तिकलेचा एक श्रेष्ठ आणि उत्तम नमुना आहे. ही मूर्ती बनवणाऱ्याला मूर्तिकलेचे अतिशय योग्य शिक्षण मिळाले आहे व त्याला जाण आहे. तर तो श्रेष्ठ मूर्तिकार होईल यात शंका नाही. त्या प्रसिद्ध मूर्तिकाराने अशी प्रशंसा केल्यामुळे अँटोनियाचा घरमालक फेलोराने पाहुण्यांसमोर जाहीर केले की मी अँटोनियाला मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी पाठवीन. त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करेन. संधी केव्हा आणि कोणत्या परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. भांडी घासणाऱ्या अँटोनियाला सुद्धा अशा संधीचा पत्ताच नव्हता, पण त्याने त्यापूर्वी मोकळ्या वेळात मेहनत करून अशा कला संपादन केल्या. संधी समोर येताच लाभाचा विचार न करता त्याने ती संधी पकडली. अँटोनियोने ही संधी सोडली असती तर तो जन्मभर भांडीच घासत बसला असता. तोच अँटोनिया आज जगातील प्रमुख मूर्तिकारांमध्ये मोडतो. त्याची प्रसिद्धी जगभर आहे. अँटोनियोने काळ वेळ ओळखून त्या संधीचा फायदा घेतला. तर मित्रांनो, कथेतून आपल्याला एवढीच गोष्ट कळते की प्रत्येक संधी आली की त्याचा कसा वापर करता येईल हे आपण विचार करावे. आपल्या मोकळ्या वेळेत आपले ज्ञान कसे वाढेल याचा विचार आपण करावा. मित्रांनो, जर कहाणी, कथा, स्टोरी जे काही तुम्ही याला समजत असाल, तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, गोष्टीला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये हे शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात देखील बदल घडेल.